हॅलो. गेले महिनाभर आटपाडी नगरपंचायतच्या पुढे एक ज्वलंत प्रश्न घेऊन महेश कुमार पाटील इंजिनियर इथं आंदोलन करण्यास बसलेले आणि त्या आंदोलनाचं धार 27 दिवस झाल्यानंतर आमरण उपोषणामध्ये रूपांतर झालं आणि आज त्याचा 5वा-6वा दिवस आहे. खरं म्हणजे इतके दिवस उपोषण करणं, आंदोलन करणं आणि अतिशय महत्वाच्या विषयावर, हा काही क्षुल्लक विषय नाही, सगळ्याच्या अभिमानाचा, स्वाभिमानाचा विषय आहे. आणि ज्या विषयावर आपण 14, 19, 26 इलेक्शन, 3 इलेक्शन जिंकल्या, शिवाजी महाराजांचं स्मारक, आंबेडकरांचं स्मारक किंवा अन्य स्मारकांचं भूलभुलैया या जनतेसमोर मांडून तुम्ही 3 इलेक्शन जिंकल्या. त्या 3 इलेक्शनचा पाया सुद्धा, त्या स्मारकाचा पाया सुद्धा समुद्रामध्ये अजून घातलेला नाही. मोठमोठे नेते मंडळींच्या हस्ते भूमिपूजन झालं, पाणीपूजन झालं, कोट्यावधी रुपये खर्च केले, पण समुद्रातलं स्मारक अजून त्या ठिकाणी वीट सुद्धा लावलेली नाही. खरं म्हणजे महाराष्ट्रातल्या 14 कोटी जनतेच्या आत्मीयताचा आणि स्वाभिमानाचा विषय आहे. बऱ्याच लोकांना वाटतं ह्याला काय अर्थ आहे, जाऊ द्या, करू द्या, ह्यात काय आहे, त्यात काय आहे. पण जे जातीवंत मराठे आणि महाराष्ट्रातले मराठा समाज, मराठा याचा अर्थ 12 बलुतेदार, 18 बलुतेदार, सगळ्या जाती धर्माचे लोक, याला घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांनी आपलं स्वाभिमान असं राज्य निर्माण केलं. तुम्हाला प्रशासनातले अधिकारी इथं आलेत, पोलीस खात्यातले आलेत, हजारो लोकांनी इथं सह्या करून पाठिंबा दिलेला आहे. संपूर्ण तालुक्यातून बाहेरच्या संघटनांनी येऊन पाठिंबा दिलेला आहे. दुर्दैव काय वाटतंय, एवढं मोठं स्मारक या ठिकाणी पायाभरणे, उद्घाटन होऊन सुद्धा ते काम पुढे सरकलं नाही, याचं अतिशय मनस्वी खंत सगळ्या जनतेला आहे. आणि आम्हाला दुसरी बातमी कळाली की स्मारक होणारच नाही. फक्त इलेक्शन जिंकण्यासाठी 14 साली त्याची घोषणा झाली, 16 साली त्याचं भूमिपूजन झालं आणि पुन्हा 3 इलेक्शन जिंकल्या गेल्या, ते स्मारक होऊ शकत नाही. याचं कारण त्याला परवानगीच नाही, पर्यावरणाची परवानगीच नाही. बघा मित्र, स्मारकाची परवानगी नसताना, पर्यावरणाची परवानगी नसताना देशाचा एक पंतप्रधान त्याचं उद्घाटन करतो आणि जनतेला भुलवतो, हे गांभीर्याने घेण्यासारखी गोष्ट आहे. मी एक मिनिट तुम्हाला सगळ्यांना एक मुद्दा सांगतो. या आटपाडी या ओढ्यात एखादं खोकं, हो पोलीस डिपार्टमेंट, आटपाडी ओढ्यात एखादं खोकं टाकलं आणि मामदारला उद्घाटनाला बोलवलं, उद्घाटन करू शकत नाहीत मामदार, कारण त्या हद्दीमध्ये परवानगी मिळत नाही. मामदार उद्घाटन करू शकत नाही. पण शिवाजी महाराजांची परवानगी नसताना स्मारकाला तुम्ही उद्घाटन करताय, म्हणजे हे जनतेची केवढी चेष्टा केली तुम्ही, किती फसवणूक केली जनतेची. मी म्हणतो जनतेतून उठाव झाल्यानंतर आज ना उद्या परवानगी तुम्ही मिळवाल, पण 3 इलेक्शन जिंकल्या नाही नुसता गाजर दाखवून. तर मित्रांनो, या सगळ्या आंदोलनाला आटपाडी तालुक्यातल्या जनतेने भरभरून पाठिंबा दिलेला आहे. लोकांच्या भावना आहेत. तर अजून शासनाला आमची विनंती आहे की आपण या प्रश्नाकडे गांभीर्यानं बघावं आणि हा प्रश्न तडीत लावून लवकरात लवकर छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक उभा करावं, असं सर्व जनतेच्या वतीनं मी नम्र विनंती करतो. गेल्या 23 एप्रिल पासून या ठिकाणी महेश पाटील या तरुण होतकरू समाजवादी अशा प्रकारच्या विचारानं भारावलेला आणि समाजासाठी काहीतरी करावं, जगासाठी काहीतरी करावं अशा प्रकारे सदिच्छा मनामध्ये ठेवणारा असे महेश पाटील गेल्या 23 एप्रिल पासून आज तागायत धरण आंदोलन आणि आता आमरण उपोषणात बसलेले आहे.
एक म्हणजे मला असं वाटतं, आज 30वा दिवस आहे आणि हा 30वा दिवस म्हणजे पूर्णपणे आटपाडीकरांसाठी काळा दिवस आहे. कारण या 30 दिवसामध्ये सुद्धा शासनाकडून कुठल्या प्रकारची भूमिका मात्र घेतली गेली नाही. आणि म्हणून मला असं वाटतं की जे शासन पूर्णपणे साध्या साध्या गोष्टीकडे, जे सर्वसामान्य माणसाच्या मनामध्ये आहेत, सर्वसामान्य माणसाच्या मनामध्ये ठसलेले आहेत, छत्रपती शिवरायांचा जिव्हाळा प्रत्येकाच्या मनामध्ये आहे आणि या जिव्हाळ्याला तुम्ही हात घालत असाल, त्यांच्या जिव्हाळ्याला तुम्ही जर काळे फासत असाल, तर यासारखं दुसरं दुर्दैव तर कोणतं. म्हणून पहिल्यांदा मला असं वाटतं की यांचा धिक्कार केला पाहिजे, निषेध केला पाहिजे. म्हणून मी काही घोषणा देतोय, त्या घोषणा माझ्यासमोर द्या आणि त्याच्यानंतर मी 1-2 मिनिटांनी बोलेन. छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की. जय जवान, जय जवान, जय जवान. धिक्कार असो, धिक्कार असो, महाराष्ट्राचा धिक्कार असो, धिक्कार असो, धिक्कार असो, धिक्कार असो, धिक्कार असो. शिवस्मारक थांबलेल्या कामाचा निषेध, निषेध, निषेध. शिवस्मारकाच्या थांबलेल्या कामाचा, शिवस्मारकाच्या थांबलेल्या कामाचा, शिवरायांच्या नावावर जगणाऱ्या शासनाचा, शिवरायांच्या नावावर जगणाऱ्या शासनाचा. हे पहा, एक म्हणजे आपण गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, गेल्या 30 दिवसामध्ये सुद्धा पूर्णपणे शासन जर दुर्लक्ष करत असेल, एका दिवसाची चिठ्ठी सुद्धा येत नसेल, एखादा अधिकारी, पदाधिकारी, प्रशासकीय अधिकारी जर येऊन सांगत नसेल, तर यासारखं दुसरं दुर्दैव या महाराष्ट्राचं काय असावं की ज्या महाराष्ट्रानं गेल्या 400 वर्षापासून छत्रपती शिवरायांना जपलं, मनामध्ये घडवलं, मनामध्ये ठेवलं. अशा प्रकारे छत्रपती शिवरायांच्या साध्या स्मारकाच्या आम्ही अपेक्षा करतोय आणि ते स्मारक मात्र आता तो होत राहत नाही. आता डीएम साहेबांनी सांगितलं होतं त्याला परवानगीच नाही. आता परवानगी नसताना अशा प्रकारे ते नारळ फोडलं ते कितवं योग्य आहे? हे पंतप्रधान शोभतं का? माननीय मुख्यमंत्र्यांनी शोभतं का? ह्या गोष्टीचा सारासार विचार करायला पाहिजे. ज्या दिवशी 27 दिवस धरण आंदोलन झालं आणि त्याच्यानंतर आमरण उपोषणाला सुरुवात झाली, त्यावेळेला आमरण उपोषण सुरुवात झालं 4 दिवसामध्ये पर्यायीनं दुर्दैव असं की महेशची थोडीशी तब्येत बिघडली. या ठिकाणी डॉक्टर कदम यांनी येऊन सांगितले बाबा यांना इथं ठेवून उपयोगाचं नाही, त्याला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नेलं पाहिजे. आणि मग त्यांना सिव्हिल हॉस्पिटलमध्ये संध्याकाळी 6-6:30 दरम्यान नेलं. त्या ठिकाणी जवळ 11-12 वाजेपर्यंत 2-3 सलाईन लावली गेली, 4 सलाईन तिथं लावली गेली त्या इथल्या सिव्हिलमध्ये आणि त्यांना बरीचशी इंजेक्शन त्यामध्ये केली गेली. एक म्हणजे अशा प्रकारे एवढा कडक उन्हाळा असताना सुद्धा या कडक उन्हाळ्यामध्ये केवळ छत्रपतीवर असलेला जीव, केवळ असलेलं प्रेम, या प्रेमापोटी हा माणूस पूर्ण दिवसभर या उन्हाताना तिथं राहतोय, बसतोय आणि त्याचा हा विपरीत परिणाम झालेला होता. एक म्हणजे अशा प्रकारे 30 दिवस जर अशा प्रकारे 5-7 दिवस आमरण उपोषण केलं, पुन्हा तिथून त्याला इथं ज्यावेळी ट्रीटमेंट झाली सिव्हिलला, त्यावेळेला त्यांना थोडंसं आणखीन क्लिष्ट वाटलं आणि म्हणून ते म्हणजे सांगलीला नेलं पाहिजे. म्हणून 2 दिवस सांगलीला पुन्हा आणखीन या महेशला घेऊन जाण्यात आलं. त्या ठिकाणी पुन्हा त्या ठिकाणी 2 सलाईन लावली, आणखीन उपचार करण्यात आले आणि आज काल संध्याकाळी 10-10:30 वाजता इथं आलेले आहेत. दुर्दैव असं आहे की आज आम्ही काळा दिवस म्हणतोय, यासाठी म्हणतोय की आम्हाला कुठल्या प्रकारचा न्याय मिळाला नाही, आम्हाला कुठल्या प्रकारे आश्वासन मिळालं नाही. परंतु डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार डॉक्टर म्हणले की अशा प्रकारे इथून आमरण उपोषण करणं हे योग्य नाही, शरीराला तुम्ही करू नका, अशा प्रकारचा सल्ला त्यांनी आवर्जून ज्या बायाच्या म्हणजे आईच्या मायभूमतेनं त्याने आम्हाला सांगितलं. म्हणून आज केवळ तुम्हा सर्वांसमोर आमचं या ठिकाणी धरण आंदोलन सोडायचं नव्हतं, आमरण उपोषण सोडायचं नव्हतं, पण दुर्दैवानं आज महेशची तब्येत पूर्णपणे ढासळलेली. केवळ का तर हे ऊन आणि शासनाचा हा निर्णय, शासनानं आज कुठल्याही प्रकारे निर्णय घेतलेला नाही आणि भर उन्हामध्ये या महेशला मात्र ताप झाला, तर सहन करावं लागलं. हा, म्हणून हे जे आंदोलन आहे हे काही दिवसासाठी आम्ही स्थगित करत आहोत. इथून पुढे
ज्या वेळेला आमच्या मनामध्ये येईल, महेशच्या मनामध्ये येईल, त्याच्या वेळेला अशाच प्रकारे या स्मारकासाठीच पुन्हा आणखी आंदोलन केलं जाईल, हे मात्र निर्वाह सत्य आहे. कारण का ही काळाची गरज आहे. कारण हे काय माहिती आहे, तुम्ही कोंबडं झाकून ठेवताय, छत्रपती शिवरायांच्या स्मारकाची भूमी झाकून ठेवलेली आहे, तुम्ही त्याला ओपन करायला तयारच नाही. आणि ह्याच्यामुळे छत्रपती शिवरायांसारखं दैवत आज आमच्या दृष्टीवर तुम्ही करतात, हे अत्यंत दुर्दैव आहे. तेव्हा या ठिकाणी मी असं सर्वांना सांगतो की आज या ठिकाणी पोलीस स्टेशनचे सर्वच पदाधिकारी आलेले आहेत, त्यांचं मी स्वागत करतो. एक म्हणजे हा दिवस मी काळा म्हटलंच आहे मुद्दाम, कारण आम्हाला कुठल्या प्रकारचं आश्वासन मिळालेच नाही. आणि म्हणून आज आम्ही या ठिकाणी जे धरण म्हणा किंवा आमरण उपोषणाचा जो कार्यक्रम होता 30 दिवसामध्ये, या ठिकाणी ज्या ज्या लोकांनी आम्हाला सहकार्य केलं, ज्या ज्या संघटनांनी आम्हाला सहकार्य केलं, ज्या ज्या माणसांनी आम्हाला इथे येऊन भेटले, जे परगावचे माणसं या ठिकाणी आम्हाला भेटले, त्या सगळ्यांची नाव मला घेता येणार नाहीत. पण ज्याने ज्याने आम्हाला सहकार्य केलं, ज्याने ज्याने आम्हाला पाठपुरावा केला, ज्याने ज्याने या स्मारक व्हावं अशा पण सदिच्छा व्यक्त केली, या सर्वांचं मी मनपूर्वक आभार मानतो. कारण अशा प्रकारची माणसं अजून सुद्धा आहेत, हजारो सह्या आहेत या ठिकाणी, हजारो सह्या आहेत या ठिकाणी, हजारो बरीचशा गावची माणसं या ठिकाणी येऊन गेलेली आहेत. तेव्हा अशा प्रकारे महेशला आज पाठिंबा आहे. तेव्हा माझी एक अशी कळकळीची विनंती आहे की या ठिकाणी मगाशी थोड्या वेळापूर्वी पोलीस स्टेशनवर असा निरोप आला की आचारसंहिता सुरू झालेली आहे. तेव्हा त्यांच्या मनाखातर म्हणा आम्ही आजचं जे उपोषण आहे ते उपोषण आम्ही संपवण्याचा प्रयत्न करतोय. आणि इथून पुढे मात्र पुन्हा आणखी ज्यावेळेला आम्हाला संधी मिळेल, ज्यावेळेला आम्हाला वाटेल, त्याच्या वेळेला महेश पुन्हा आणखी अशाच प्रकारचं आंदोलन या केवळ स्मारकासाठी पुन्हा आणखी सुरू होईल अशा प्रकारे अभिवचन देतो. आणि मी 2 शब्द समजून जय हिंद जय महाराष्ट्र. आम्ही या आंदोलनामध्ये जेव्हा सुरुवात केली होती त्यावेळी आंदोलनाचं स्वरूप असं ठरवलं होतं की 14 कोटी लोकांच्या भावनेचा विषय आहे, त्यामुळे कोणालाही आपण दोष द्यायचा नाही आणि कोणावरती आरोप करायचा नाही. काही लोक आम्हाला चेष्टा करतात, येड्यात काढतात, त्यांना आम्ही किंमत देत नाही. आम्हाला 14 कोटी लोकांची मनं जिंकायची आहेत, त्यामुळं आम्ही सुशिक्षित लोक आहे, आम्हाला कळतं कधी काय केलं पाहिजे. 14 कोटी महाराष्ट्रातली लोकसंख्या आणि भारतातल्या करोडो लोकांचं हे स्वप्न आहे, जे 10 वर्षापूर्वी सरकारने त्याचं भूमिपूजन केलं. आणि भूमिपूजन झाल्यानंतर हे स्वप्न जे सरकारनं दाखवलं होतं ते पूर्ण नाही झालं. पण ठीक आहे, जे स्वप्न तुम्ही बघितलं होतं ते तुम्ही पूर्ण नाही केलं. ज्या लोकांच्या भावना होत्या त्या तुमच्यापर्यंत आम्ही चांगल्या पद्धतीने पोहोचवण्याचा प्रयत्न केला. कोणावरही आरोप न करता एक चांगलं आंदोलन आम्ही करून दाखवलं. अनेक प्रश्न असे आहेत जे बोलता येतात, पण सरकारला मला एक सांगायचं आहे असं, आणि तुम्ही स्वप्न बघितलं ते तुम्ही आम्हाला दाखवलं, मग पूर्ण का करत नाही? हे स्वप्न तुम्ही अर्ध का सोडलं? आणि तुम्हाला विचारण्यासाठी आम्ही इथं बसलो होतो. किती प्रश्न आहेत असे, मी आज जास्त बोलणार नाही कारण सगळे मान्यवर आलेत. ज्यांनी ज्यांनी आम्हाला पाठिंबा दिला, जे काही लोकांना अडचणी असतील आम्ही मान्य करतो, आम्हाला कोणाचाही राग करायचा नाही, कोणावर आमचा रागच नाही, कारण आम्ही प्रश्न चांगल्या पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न केला. आणि अनेक लोकांना अनेक अडचणी असतात, आम्ही समजू शकतो. त्यामुळे आम्हाला 14 कोटी लोकसंख्येला प्रेमानं जिंकायचं आहे आणि प्रेमानंच हे स्मारक आपण सगळ्यांनी पूर्ण करायचं आहे. मी एकटा पूर्ण करू शकतोय का? नाही. सरकारही पूर्ण करू शकत नाही. सरकारला जर निधीची अडचण असेल तर शिवप्रेमी 10,000 कोटी उभा करू शकतात, त्याचंही कॅल्क्युलेशन आमच्याकडे आहे. तुम्हाला सुरुवातच करायची आहे ना, जनतेच्या पैशातनं सुरुवात करू, कशाला सरकारवर बोज द्यायचा आहे? द्यायची गरज नाही. पण तुम्ही पुढे आला पाहिजे ना स्मारक सुरू करण्यासाठी. अनेक प्रश्न तुम्हाला आम्ही विचारू शकतो, पण आम्हाला तुम्हाला विचारून तुम्हालाही नाराज करायला नाही. पण तुम्ही आम्हाला दुखावलं 30 दिवस इथं बसवून. प्रशासनानं दुर्लक्ष केलं, जबाबदार नेते मंडळींनी दुर्लक्ष केलं. ठीक आहे, करा, पण तुमच्या लेवलला तुम्ही प्रयत्न करा, आमच्या लेवलला आम्ही प्रयत्न केले. अनेक प्रश्न मांडू शकतो, आज मी जास्त मांडणार नाही, पण एक मांडतो, ज्या ज्या लोकांनी आम्हाला पाठिंबा दिला, ज्या ज्या लोकांनी इथे येऊन आमची दखल घेतली, ज्या लोकांना वाटतंय की बाबा महेश काहीतरी चांगलं करतोय, म्हणजे आटपाडीचे प्रश्न मांडता असताना अनेक लोकांना वाटत होतं की बाहेरचे चांगले प्रश्न मी मांडले पाहिजेत, एकाच प्रश्नावर अडून नाही राहिलं पाहिजे, म्हणून मी काही चांगले प्रश्न घेतले. अनेक लोकांनी पाठिंबा दिला. पहिल्या फळीतल्या नेत्यांनी जरी पाठिंबा दिला नसला तर त्या नेत्यांना आम्ही नेते मानत नाही, त्यांना ते स्वतःला नेते समजत असतील. पण दुसऱ्या फळीतल्या अनेक लोकांनी पाठिंबा दिला, अनेक समाजांनी पाठिंबा दिला, अनेक संघटनांनी पाठिंबा दिला.
त्याचं मी आमच्या आटपाडीच्या शिव समिती टीम कडनं मी आभार मानतो, त्यांचं कौतुकही करतो. आणि इथं जे आपले जी लोक आलेली, माननीय आमदार गोपीचंद पडळकर साहेब आले, पृथ्वीराज तानाजीराव पाटील आले, त्यांचंही मी आभार मानतो. आम्हाला कोणाला दुखवायचं नाही, जे लोक आले त्यांचा आभार मानलंच पाहिजे. मी एक आंदोलनकर्ता आहे, सुशिक्षित आहे आणि मॅच्युअर आंदोलनकर्ता म्हणून मला ते कळलं पाहिजे. यामध्ये सर्वांचा सहभाग होता. ज्या लोकांनी आम्हाला पाठिंबा दिला त्या सर्वांचा आमच्या वहीमध्ये जवळपास 2-3 हजार लोकांनी सह्या केलेल्या आहेत. त्यामुळे त्यांचा मी आभार मानतो. आणि या ठिकाणी सगळ्यांना मान देऊन त्यांच्या निर्णयाचं स्वागत करून, जो त्यांचा निर्णय असेल, आचारसंहिता सुरू झालेली आहे. पोलीस प्रशासनाने सुद्धा आम्हाला पत्र दिलेलं आहे, आचारसंहिता चालू झाल्यामुळं तुम्ही आंदोलन हे थोडं स्थगित करावं असं त्यांचं पत्रही आलेलं आहे. डॉक्टरांनी सुद्धा मला थोड्याशा काही काळजी घेण्यासाठी सांगितलेलं आहे. मला हे आंदोलन काही कारणास्तव स्थगित करावं लागतंय. सर्वांचा सल्ला मान्य करून त्यांच्या सन्मानाला मान देऊन, त्यांच्या सांगण्याला मान देऊन मी हे आंदोलन सर्वांच्या सांगण्यावरून स्थगित करतो. धन्यवाद. आंदोलनाची सांगता आटपाडीचे माजी सरपंच शिवाजीराव पाटील आणि माझे सहकारी VN देशमुख या दोघांनी महेश पाटीलला सरबत देऊन सांगता करावी अशी मी त्यांना विनंती करतो. VN देशमुख सर आणि शिवाजी पाटील. या सर या दोघांना पाहिजे, दोघांना. सर एक मिनिट फोटो घे. तुम्ही कॅमेऱ्याच्या पुढे